श्री महालक्ष्मी माता की जय। महालक्ष्मी भक्तांनो, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि हा महिना म्हणजे सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ असा महिना आहे। या महिन्यातील केल्या जाणाऱ्या गुरुवारच्या पूजेला, व्रताला, मंत्र जपाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या महिन्यात अनेक शुभ गोष्टी आयुष्यामध्ये घडतात, म्हणून गुरुवारच्या पूजेला अत्यंत शुभ मानल्या जातं आणि त्याचे कारण म्हणजे धनदेवता श्री महालक्ष्मी माता यांची शक्ती पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत असते। या महिन्यात जे भक्त महालक्ष्मीची उपासना, पूजा, व्रत, मंत्रजप करतात त्यांच्या मनातील प्रार्थना सहजपणे महालक्ष्मी माता यांच्याकडून ऐकली जाते आणि त्यांच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात अशी मान्यता आहे। आणि याच महिन्यात मनातील भीती, अस्वस्थता, समोरील अडचणी, समस्या आणि भावनिक गोंधळ कमी होतो। या संपूर्ण महिन्यामध्ये महिला, कुटुंब आणि भक्तांनी उपवास, व्रत, पूजा, दीप लावणे, मंत्रजप करणे ही आजही चालणारी परंपरा आहे। असं मानलं जातं की या महिन्यातील पूजा, व्रत, मंत्रजपाने नुसती देवीची उपस्थिती जाणवली तरी मनाची शुद्धी होते। कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे भक्तांच्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण करणारी माता। महालक्ष्मी भक्तांनो, देवी मातेचे प्रत्येक मंत्र शक्तिशाली आणि दिव्य असे आहेत, पण मी आज तुम्हाला जो मंत्र सांगत आहे तो मंत्र या महिन्यात रोज जपण्याचा प्रयत्न करा। देवीवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून जपण्याचा प्रयत्न करा आणि मग अनुभवा या मंत्राची अफाट ताकद। हा मंत्र म्हणजे महालक्ष्मीचा प्रिय असा शक्तिशाली मंत्र आहे। सर्वात सौम्य आणि रोज जप करण्यासाठीचा असा हा मंत्र आहे। हा मंत्र घरात लावला असता किंवा जपला असता घरामध्ये शांती येते, सौभाग्य अखंड राहतं आणि सकारात्मकता निर्माण होते। हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर हा मंत्र आहे महाशक्ती, महालक्ष्मीची अफाट शक्ती, मातेचं स्वरूप ज्यामध्ये प्रेम आहे, शांतता आहे, समृद्धी आणि उन्नती यांचा सुंदर असा संगम आहे। या मंत्राचा जप जितक्या शांत मनाने ऐकाल तितकी देवीची कृपा सहजपणे तुम्ही अनुभवू शकाल। हा मंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी ऐकणे अत्यंत शुभ मानलं जातं। पवित्र मंत्रध्वनी मनामध्ये स्थिर होत जातो आणि घरातील वातावरण अधिक स्थिर, पवित्र आणि सुखकारक होत जातं। महालक्ष्मी भक्तांनो, हा मंत्र ऐकायला सुरुवात करताच तुमच्या घरात अनेक शुभ गोष्टी घडायला सुरुवात होईल। घरामध्ये धन, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्तीसाठी तर हा मंत्र खूपच फायद्याचा आहे। या मंत्राचा या महिन्यामध्ये मनोभावे जप केल्यास किंवा रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये ऐकल्यास मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वीच अनेक शुभ गोष्टी तुमच्या घरात घडू लागतील। महत्त्वाची रखडलेली कामे होऊ लागतील, अडचणी अडथळे दूर होऊ लागतील, संकट समस्या नष्ट होऊ लागतील, पैशाची टंचाई दूर होऊ लागेल, घरामध्ये पैसा येऊ लागेल, कष्टाचं चीज होताना दिसेल आणि जेही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यशच मिळेल। तर महालक्ष्मी भक्तांनो, आजपासूनच या दिव्य शक्तिशाली मंत्र जपाला सुरुवात करा। मंत्र जपताना किंवा ऐकताना मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा, शांत जागी बसा। मंत्र जपताना महालक्ष्मी मातेच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर धूप अगरबत्ती लावून एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि कमीत कमी 10 मिनिटे तरी मंत्र जपण्याचा प्रयत्न करा किंवा एक माळ तरी जप करा आणि मग बघा या मंत्रशक्तीची प्रचिती तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल। महिनाभरामध्ये अनेक चमत्कारिक शुभ गोष्टी तुमच्या घरामध्ये घडतानाचा अनुभव तुम्हाला दिसून येईल। तर महालक्ष्मी भक्तांनो, चला पुढील काही मिनिटे आपणही महालक्ष्मी मातेच्या या दिव्य शक्तिशाली मंत्राचा काही मिनिटे जप करूया। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः।
ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः।
ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः। ओम श्री महालक्ष्मीय नमः।